नमस्कार मंडळी, कशा सगळी मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात उद्या निघायचं आहे म्हणून आज मुलांना कबूल केलं की आज समुद्रावर त्यांना भिजण्यासाठी घेऊन जाणार आहोत. तर सकाळी अमोल, माही, अर्णव, अन्वीला घेऊन आम्ही, म्हणजे मी पण होती, आम्ही सगळे बीचच्या साईडला गेलो कारण मुलांना समुद्रामध्ये पोहायचं होतं. तर फुल एन्जॉय केलेला आहे त्यांनी, एकदम म्हणजे एकदम एन्जॉय केलेला आहे अक्षरशः अन्वीनीसुद्धा. आणि ना इथे अर्णवची मैत्रीण अमोलची मैत्रीण भेटली, ज्या वाडीतच राहायच्या आधी, आता लग्न झाल्यावर त्या पुण्याला शिफ्ट झालेल्या आहेत. तर त्याही भेटल्या, त्याही सगळं सांगू होत्या, म्हणजे लग्नाच्या आधीचं लाईफ काय होतं आणि लग्नानंतरचं लाईफ काय आहे त्यांचं. त्यांची 2 मुलं तेही त्यांना जॉईंट झाले, म्हणजे अमोलला आणि त्यांना. तर ते बॉल वगैरे घेऊन गेलेले आणि ना माझं लक्ष फक्त ह्याच्याकडेच होतं की पाणी केवढं वाढते, कारण भरती होती ना, तर सारखं ना माझं लक्ष हेच होतं की पाणी किती वाढते. कारण मुलाला जेवढं बघेल ना तेवढं मला असं आतमध्ये गेल्यासारखं वाटायचं आणि खरंच माझ्या हेही लक्षात नव्हतं की मी एवढ्या का पुढे जाते. पण मुलं होती ना त्याच्यामुळे माझं मनच लागत नव्हतं, कारण हे ना ह्या ताईंच्या हातात दिलेलं आहे, म्हणजे अन्वीला, त्याच्यामुळे मला काय एवढं टेन्शन वाटलं नाही. मुलांना पाण्यामध्ये जेवढं खेळायला द्याल ना तेवढं खूप कमी आहे. शेवटी चिडून मी त्यांना बाहेर यायलाच सांगितलं काही करून, तरी ते भार्गव आणि अर्णव खेळतच होते चेंडूने. शेवटी भार्गवला सांगितलं, तुझ्याकडे बॉल आला ना की तू घे आणि सर इथे चालत ये, म्हणजे तो बाहेर येईल. हे बघा, पाणी एवढ्या स्पीडने येत होतं ना आणि फूडपर्यंत जात होतं, म्हणजे आम्ही जिथे कपडे वगैरे ठेवलेले नाही मुलांचे तिथपर्यंत जात होतं. तर सकाळचे ना 9 वाजले. ह्यांना म्हटलं आता जाऊया, कारण बरीचशी कामं होती, सकाळी निघायचं पण होतं आता, त्यामुळे पॅकिंग वगैरे करायची होती. ते घरी आली की मी आंघोळ वगैरे करून घेतली आणि ना गरम गरम म्हटलं उपमा करते. कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल कांदे पोहे केलेले, आज उपमा करणार आहे. आणि आज पावट्याची भाजी आहे म्हणून मोठ्या सासूबाई पावटा सोलवते, तर आज पावटा आणि पडवळची भाजी, माठाची भाजी आणि आईने केलेल्या भाकऱ्या. बाकीचं जेवण मी बनवलं, फक्त भाकऱ्या आईने केलं कारण मला भाकऱ्या जमत नाही. आणि कढी केली आणि वाटाण्याची उसळ पण केलेली आहे. हे आंबील आहे, तांदळाची आंबील, ते आईने केलेलं आहे. आणि त्याच्यासोबत आंबे तर कलमाचे झालेच पाहिजेत, तर आंबे खाल्लेले आहेत. आणि मुंबईमध्ये घेऊन येण्यासाठी, म्हणजे पावसाळ्यात स्टोरेज आम्ही अशी सुकी मच्छी करतो ना, तर सगळे 1-1 किलो घेऊन ठेवायला सांगितलेले, सोडे पण. तर माझ्या मोठ्या सासूबाई आहेत ना, त्याला ते चाळण मारून ठेवत होत्या. आणि शहाळ म्हणजे गेल्यापासून ना रोज शहाळ पित होतो. हे पण समोरचे शहाळ ना उतरवले श्रवणनी, आणि अमोलने पटकन पिण्यासाठीही दिलं. मुलांनाही पिले आणि आम्हीही पिले, आणि घरातले मोठे माणसं होती ना, एवढे सगळ्यांनी पियाले. ते ही माझी सगळ्यात मोठी सासू आहे, जिचा अर्णववर आणि अन्वीवर खूप जीव आहे. तर ना इथे ताई बघा, सगळी मच्छी सुकलेली आहे ना, कुठे मुंग्या लागल्यात का बघते, आणि आता ना उचलून ठेवायचे. पण आई बोलल्या, मी बोंबलाची तोंड वगैरे मोडून देते, म्हणजे तुला डायरेक्ट घालायला बरं पडेल. ते इथे सगळे मित्र आलेले आहेत अर्णवचे भेटायला, कारण निघालेलो आहोत आम्ही उद्या म्हणून. तर अमोल काय बोलले, मी सगळ्या शाळी फोडतो, तू सगळ्यांना पाणी दे आणि खोबरं देऊन टाक, कारण मग नंतर तिथे पिणारा कोण नाही आहे. आम्ही, ताई, आई, आम्ही येणार होतो ना, त्यामुळे. आणि हे ना मुलांसाठीच काढलेलं होतं, त्याच्यामुळे मुलंच नसतील, म्हणजे माही, अर्णव आणि अन्वी हे पण निघणार ना, त्याच्यामुळे प्यायला कोण नसेल तर ते राहून जाणार. म्हणून अमोल बोलले, मी फोडून देतो, तू सगळ्यांना देऊन घे. मस्त एवढ्या गरमीमध्ये हे थंडगार पाणी ना खूप छान फील देत होतं. आणि ना कंटिन्यू 2 दिवस आम्ही नारळ पाणीच पित आहोत.
तर कोणाकोणाच्या गावाला अशी शहाळ मिळतात प्यायला. म्हणजे मुंबईमध्ये कसे 80 रुपयाशिवाय नारळ पाणी नाही आहे, पण गावी गेलं ना तर नारळ पाणी मनसोक्त प्यायला आणि हे जे मलाई आहे ना ते मनसोक्त खायला मिळते. आई ते सगळं जवळाला साफ वगैरे करून चाळण मारून पिशवीत भरून दिला मला. आणि हे ना मला तिने कट करून दिले, म्हणजे डायरेक्ट फोडणीला घालायला. ही सगळी मच्छी आहे ना मी पावसाळ्यासाठी स्टोरेज करून ठेवते, कारण त्यावेळी म्हणजे समुद्रातले मासे बंद होऊन जातात म्हणून. तर जेवण तर मी दुपारीच करून घेतलेलं आणि आता निघायचं होतं म्हणून आम्ही दोन्ही मामांच्या घरी निघालो. तर हे गोठणीवरच्या मामाकडे आम्ही गेलो. मामीही आलेली, दोघंही कामाला जातात, 6:30-7ला येतात. त्या अंदाजावरच आम्ही निघालो. तर आम्ही गेल्यावर आमचा वेलकम असा झाला. आणि ना आत्ता ह्या पिरियडमध्ये ना सगळ्यांकडे कोणाकडे गेलो ना तर आंबा विचारतात, चहा नाही विचारत पण आंबा विचारतात. आणि आम्हाला मस्त असे 2 डिश आंबे आलेले आणि मस्त पोटभर आम्ही आंबे खाल्लेले. यावर्षी ना अनलिमिटेड असे आम्ही आंबे खाल्लेले आहेत. तिथून आम्ही निघालो दुसऱ्या मामाकडे, म्हणजे श्रवणकडे, ज्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये मनू किंवा मामा जास्त दिसतातच माझ्या, त्या मामाकडे आम्ही गेलेलो होतो. कारण उद्या ना ताईला घेऊन निघणार, त्याच्यानंतर तिथं शिफ्टिंग वगैरे करायचं आहे. कांजूरवरून तिला कळव्याला आणायची आहे, त्याच्यामुळे परत धावपळ होणार. मुलांची शाळा चालू व्हायच्या आधी आम्हाला हे सगळं करून घ्यायचं आहे ना, म्हणून लवकर निघालो. हे आहेत म्हाडकांचं घर, म्हणजे मामांचे फ्रेंड, आणि समोर आहे मामांचं घर. मामानेही गेल्या गेल्या आधी आम्हाला आंबा ऑफर केलेली ही माऊ, पण आम्ही नाही बोललो, कारण उद्या प्रवास करायचा आहे आणि जास्त आंबा नको. ते इथे गेल्यावर मामाला आधी विचारलं. मामाना म्हाडकांच्या घरी होते. मामी बोलली मी बोलवते त्यांना. मामाकडे आम्ही खाल्लं फरसाण आणि दुधाचा चहा, जो मी गेल्यापासून फक्त ब्लॅक टी पीत होती. तिथे मामाने विचारलं तर दुधाचा चहा आणि फरसाण खाल्ला. मामानेही गिफ्टमध्ये आम्हाला खूप सारे असे आंबे दिले जे मुंबईला आणायचे होते. आणि आल्या आल्या बघते तर आई ते सगळ्यांच्या वाटण्या काढत होत्या, म्हणजे आई नंदेच्या, म्हणजे ताईच्या आणि माझ्या जेवढं पिकतं ना कडधान्य वगैरे, त्या आई त्या पॅक करत होत्या सगळ्यांच्या आमच्या वेगवेगळ्या पिशव्या. त्या व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडलीच आहे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. हा आहे आमचा शेरू, जो आम्हाला निघायच्या आधी भेटायला आलेला आहे, गुड बाय करायला आलेला आहे. आणि मी तुम्हाला करते गुड नाईट. बाय, टेक केअर, काळजी घ्या.